गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द फिजिक्स. फिजिक्समध्ये बेटा आपण कालच्या कन्सेप्टमध्ये जे शिकलो होतो ते कुठलं होतं बेटा? करंटचा कन्सेप्ट शिकलो. ठीक आहे. त्याच्यानंतर ओम्स लॉ शिकलो. त्याच्यानंतर रेजिस्टन्सचा कन्सेप्ट शिकलो. स्पेसिफिक रेजिस्टन्सचा कन्सेप्ट शिकलो. राईट. आता त्याच्यावरती आधारित आपल्याला सम्स बघायचे आज. ठीक आहे. पण सम्स घेण्याच्या आधी आपण नेहमीप्रमाणे आधी फॉर्म्युले बघून घेऊ आणि मग माझ्या इकडच्या साईडला सम्स चालू होते. ठीक आहे. सगळ्यात पहिला फॉर्म्युला जो आपण बघितला होता कालच्या सेशनमध्ये तो म्हणजे करंटचा. I इज इक्वल टू किती असतो बेटा? क्यू अपॉन टी. आता छोटा क्यू लिहा किंवा मोठा क्यू लिहा, दॅट डझंट मॅटर. क्यू म्हणजे काय बेटा? चार्ज आहे. टी म्हणजे काय? टाइम इन सेकंड्स आहे. आणि आय म्हणजे काय? करंट आहे. ठीक आहे. सेकंड बघायला गेलं तर कॅपिटल आर इज इक्वल टू किंवा ओम्स लॉ बघितला होता तो बघू. ओम्स लॉ इज इक्वल टू व्ही इज इक्वल टू किती असतो बेटा? आय इंटू द आर. मग याच्याच वरनं हा आर इथंच ठेवला, हा मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड. व्ही अपॉन आय इज इक्वल टू कॅपिटल आर. व्ही अपॉन आय इज इक्वल टू कॅपिटल आर म्हणजेच कॅपिटल आर इज इक्वल टू किती आलं बेटा? व्ही अपॉन आय. हा सेकंड फॉर्म्युला. थर्ड फॉर्म्युला रेजिस्टन्सचा अजून एक बघितला होता तो म्हणजे रो एल अपॉन ए. तो म्हणजे किती असतो बेटा? रो एल अपॉन ए. आता काही काही टेक्स्टबुक्समध्ये त्याला रो इंटू द कॅपिटल एल अपॉन कॅपिटल ए असं पण म्हटलेलं आहे. ठीक आहे. कॅपिटल एल म्हटलं काय, स्मॉल एल म्हटलं काय, दोघांचं मिनिंग सेमच आहे. इथे आता जो एरिया असतो ना, एरिया, त्याच्यासाठी पण आपल्याला एक फॉर्म्युला आहे. आता एरिया काढताना बेटे आपण वायरचा एरिया काढतो. कोणाचा? वायरचा. वायर दिसायला कशी असते बेटा? गोल. हा नवीन कन्सेप्ट सांगतोय, आधीपर्यंत हा कन्सेप्ट सांगितलेला नव्हता. नीट ऐका. इथं एरिया काढताना आपण एरिया कोणाचा काढतोय? वायरचा काढतोय. कोणाचा काढतोय? वायरचा. वायरचा एरिया काढताना ए इज इक्वल टू त्याच्यासाठी फॉर्म्युला असतो पाय इंटू द आरचा स्क्वेअर. एरिया वायर कशी असते बेटा? सर्क्युलर शेपमध्ये असते. वायर कशी असते? सर्क्युलर शेपमध्ये असते. सर्क्युलर शेपमध्ये असल्यामुळे एरिया त्याच्यासाठी फॉर्म्युला किती? पाय आरचा स्क्वेअर. त्याच्यासाठी एरियाचा फॉर्म्युला किती बेटा? पाय आरचा स्क्वेअर. ओके. आता इथे ना बेटा कधी कधी मला डायमीटर दिलेली असते. कधी कधी देताना काय देतात? क्वेश्चन मध्ये डायमीटर देतात. मग डायमीटरवर तुला रेडियस काढायची असेल तर डी इज इक्वल टू सगळ्यांना माहिती असतं ट्वाइस ऑफ आर असतं. डी इज इक्वल टू डायमीटर म्हणजे काय? रेडियसच्या दुप्पट. डायमीटर म्हणजे काय? रेडियसच्या दुप्पट. आता हे माहिती पाहिजे. इथे पाय कॉन्स्टंट आहे. आर म्हणजे काय बेटा? रेडियस ऑफ अ सर्कल. ठीक आहे. आता असं का घेतलं तर इथे एरिया जी असते ते ऍक्च्युली वायर आहे. वायरचं काय? सर्कलच्या फॉर्म मध्ये इथे वाटलं लिहून घेतो. एरिया ऑफ वायर आहे. एरिया ऑफ वायर आहे. वायर जी असते ती सर्कलच्या फॉर्म मध्ये असते. वायर जी असते ती कुठल्या फॉर्म मध्ये असते बेटा? सर्कलच्या फॉर्म मध्ये असते. डायमीटर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ आर येतं. मग डी अपॉन टू इज इक्वल टू किती आलं? आर. म्हणजेच रेडियस इज इक्वल टू डायमीटर अपॉन टू. रेडियस इज इक्वल टू किती आलं बेटा? डायमीटर अपॉन टू. जे महत्वाचे फॉर्म्युले आहेत त्याला मी चौकन डब्बा करतो जे तुम्ही विसरतात. ठीक आहे. हे दोघं महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर कॅपिटल आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए हा एक महत्वाचा फॉर्म्युला. आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय हा एक महत्वाचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर व्ही इज इक्वल टू आय आर हा एक महत्वाचा फॉर्म्युला. आणि अजून एक आय इज इक्वल टू किती असतं बेटा? क्यू अपॉन टी हा एक महत्वाचा फॉर्म्युला. इथे ना बेटा सगळ्यांचे डिनोशन्स पटापट कळता आले पाहिजेत. इथे आय म्हणजे काय? करंट आहे. क्यू म्हणजे चार्ज आहे. टी म्हणजे टाइम इन सेकंड्स आहे. व्ही इज इक्वल टू व्होल्टेज आहे. आय म्हणजे करंट. आर म्हणजे रेजिस्टन्स. त्याच्यानंतर रेजिस्टन्स हा रो म्हणजे काय बेटा? स्पेसिफिक रेजिस्टन्स. काल आपण भलं मोठं त्याचे डेरिव्हेशन्स बघितले होते बेटा युनिटसाठी. ठीक आहे. एल म्हणजे काय? लेंथ ऑफ द कंडक्टर. ए म्हणजे काय? क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अ कंडक्टर म्हणा किंवा वायर म्हणा. वायर जी असते सर्कलच्या फॉर्म मध्ये असते म्हणून एरिया ऑफ अ सर्कल येतो. पाय आरचा स्क्वेअर येतो. बरं. कधी कधी डायमीटर दिलेली असते. डायमीटर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ आर. मग आर इज इक्वल टू डी अपॉन टू म्हणजेच आर इज इक्वल टू किती आलं बेटा? डी अपॉन टू. डायमीटर डिवायडेड बाय टू. हे एवढे मला फॉर्म्युले लागणार आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. शांततेमध्ये सगळ्याच्या सगळे फॉर्म्युले लिहून घ्यायचे. व्हिडिओ पॉज करा. शांततेमध्ये सगळ्याचे सगळे फॉर्म्युले लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा. शांततेमध्ये सगळ्याचे सगळे फॉर्म्युले लिहून घ्या बेटा. व्हिडिओ पॉज करा. शांततेमध्ये सगळ्याचे सगळे फॉर्म्युले लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता मी सम्स स्टार्ट करतोय बेटा. ठीक आहे. सम्स मी चालू करतोय. इमेजच्या फॉर्म मध्ये पहिलं सम दिसेल. कॉपी करून घ्यायचं आहे. इमेजच्या फॉर्म
मध्ये पहिलं सम दिसेल, कॉपी करून घ्यायचं आहे. काय म्हणते बेटा, अ करंट ऑफ 0.5 एम्पियर. करंट दिलेला आहे किती बेटा, 0.5 एम्पियर. करंट म्हणजे आय असतो. करंटची किंमत किती दिली आहे, 0.5 एम्पियर. इट्स फ्लोईंग थ्रू अ बल्ब फॉर 10 मिनिट्स. टाइम दिलेला आहे. टाइम किती आहे, 10 मिनिट्स. बरं, आता हे तर माहिती आहे बेटा, मिनिटाचा सेकंड्समध्ये कन्वर्ट करताना त्याला मल्टिप्लाइड बाय 60 करतो. माहिती आहे ना बेटा, आवर्सचं सेकंड्समध्ये 60 × 60 करायचं. आधी आवर्सचं मिनिट्समध्ये, मिनिट्सचं सेकंड्समध्ये. वाटलंच इथे लिहून घेतो. हे नवीन फॉर्म्युले, ठीक आहे. चौथा फॉर्म्युला इथं पहा, इथं लिहितोय. मिनिट, 1 मिनिट इज इक्वल टू किती सेकंड्स बेटा, 60 सेकंड्स. आणि 1 आवर इज इक्वल टू 60 × 60 सेकंड्स. हा 60 पहिला 60 आवर्सचं मिनिटमध्ये आणि पुढचा 60 मिनिट्सचा सेकंड्समध्ये. ठीक आहे. मग 10 मिनिट्स आहे, मग 10 × 60 विच इज इक्वल टू किती आले बेटा, 600 सेकंड झाले. किती सेकंड झाले, 600 सेकंड झाले. 600 सेकंड्स. फाइंड द चार्ज फ्लोईंग थ्रू द सर्किट. फाइंड द चार्ज म्हणजे क्यू ची किंमत काढायची. बरं, आता सगळ्यांना माहिती आहे आय इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा, Q/T. मला काढायची क्यू ची किंमत आहे, हा डिवाइड इकडे आला मल्टिप्लाय, आय गुणिले टी विच इज इक्वल टू क्यू. म्हणजेच क्यू इज इक्वल टू किती आलं बेटा, आय गुणिले टी. ओके, आय ची किंमत किती आहे बेटा, 0.5, त्याला गुणिले टी. टी ची किंमत किती आहे, 600 सेकंड्स. चलो, क्यू इज इक्वल टू कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. कॅल्क्युलेशन्स करा. 0.5 × 600 किती आलं बेटा, 300. 300 काय येईल, कुलम. 300 काय येईल बेटा, कुलम. 300 काय येईल, कुलम. 300 काय येईल बेटा, कुलम. 4चं युनिट काय असतं, कुलम. 4चं युनिट काय असतं बेटा, कुलम. चलो, व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं सम लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं सम लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं गणित पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचंय. पुढचं गणित पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचंय. ओके, काय म्हणतोय ते बघा. अ चार्ज ऑफ 600 कुलम. अ चार्ज ऑफ किती कुलम बेटा, 600. क्यू इज इक्वल टू किती आलंय, 600 कुलम. पुढे इट्स फ्लोईंग थ्रू अ सर्किट फॉर, टाइम दिलेला आहे. टाइम किती म्हणतो बेटा तो, 5 मिनिट्स. 5 मिनिट्स विच इज इक्वल टू 5 × 60 किती होईल बेटा, 6×5 = 30. 300 सेकंड्स याचा आन्सर आहे. कॅल्क्युलेशन्स करून बघा. 5 × 60 कॅल्सीमध्ये 5 × 60 किती आलं बेटा, 300 सेकंड्स. फाइंड द करंट थ्रू द सर्किट. फाइंड द करंट थ्रू द सर्किट. आयची किंमत काढायची. बरं, मला आता फॉर्म्युला आहे आय इज इक्वल टू, फॉर्म्युला किती बेटा, Q/T. आय इज इक्वल टू फॉर्म्युला किती आहे, Q/T. मग क्यू ची किंमत 600, त्याला डिवायडेड बाय टी. टी ची किंमत किती आहे, 300. चलो, आय ची किंमत कॅल्क्युलेशन्स करा. 600 भागिले 300. 600 भागिले 300. 0 0 कॅन्सल झाले बेटा. 3 1 3, 3 2 6. म्हणजे किती आलं, 2 एम्पियर. ही कोणाची किंमत झाली बेटा, करंटची. कोणाची किंमत झाली, करंटची. छोटे छोटे गणित आहेत बेटा. ठीक आहे. आय इज इक्वल टू किती आला तुमचा, 2 एम्पियर. आय इज इक्वल टू करंटची किंमत किती आली बच्चालो, 2 एम्पियर. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं सम लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, सगळंच्या सगळं सम शांततेमध्ये लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा, अपेक्षा ठेवतो झालं असेल. सम काय म्हणतोय आता, पुन्हा पुढचं सम इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून आलं असेल, कॉपी करून घ्यायचंय. पुढचं सम इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचंय. पुढचा सम इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचंय. काय म्हणतोय आता, इन अ इलेक्ट्रिक सर्किट
द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द एंड्स ऑफ द कंडक्टर. पोटेन्शियल डिफरन्स किती म्हणतो बेटा तो 200 वोल्ट. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच व्होल्टेज असतो, हे फिट डोक्यात ठेवा. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय असतो बेटा, व्होल्टेज असतो. अँड द करंट थ्रू द रेजिस्टन्स इज ऑफ 10 एम्पियर. करंटची किंमत किती म्हणते बेटा तो 10 एम्पियर. आता इथे पहा, करंट पण नाव आलं, रेजिस्टन्स पण नाव आलं. कन्फ्युजन झालं कुठली किंमत आहे, तर माझा नेहमीचा फंडा युनिट बघायचं. युनिट सगळंच्या सगळं सांगून देतं कुठली किंमत दिलेली आहे. युनिट बघा त्याचं एम्पियर आहे. एम्पियर कोणाचं युनिट आहे बेटा, करंटचं. म्हणजेच आयची किंमत मला दिलेली आहे. पुढे फाइंड द रेजिस्टन्स. रेजिस्टन्स विचारतोय. फाइंड द रेजिस्टन्स अँड द चार्ज. चार्ज पण विचारतोय. अँड द चार्ज अक्रॉस द सेक्शन ऑफ द कंडक्टर इन 1 मिनिट. टाइम किती आहे बेटा, 1 मिनिट. टाइम जर 1 मिनिट असेल तर 1 into the 60 विच इज इक्वल टू किती आलं बेटा, 60 सेकंड्स. किती आलं, 60 सेकंड्स. कळालंय, हे लिहून घ्या, हे महत्वाचं होतं बेटा, हे चौथा फंडा पण. ओके, आता मला कॅपिटल आर काढायचा आहे, तर माझ्याकडे V इज इक्वल टू आय इंटू आर हा फॉर्म्युला आहे. सोप्यात सोपा. हा मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड. V अपॉन आय इज इक्वल टू काय आलं बेटा, कॅपिटल आर. म्हणजेच कॅपिटल आर इज इक्वल टू किती आलं, V अपॉन आय. ओके, व्होल्टेजची किंमत किती आहे, 200. त्याला डिवायडेड बाय करंट किती आहे बेटा, 10. 0 0 कॅन्सल. मग रेजिस्टन्सची किंमत किती आली, 20 ओहम. रेजिस्टन्सची किंमत किती आली बच्चा लोक, 20 ओहम. रेजिस्टन्स भेटला. आता मला क्यू काढायचा आहे. क्यू ह्या फॉर्म्युल्यामध्ये. मग कॅपिटल आय इज इक्वल टू माझ्याकडे फॉर्म्युला आहे क्यू अपॉन टी. करंट माझ्याकडे आहे. क्यू काढायचा आहे, टी पण दिलेला आहे. मग हा टी मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड. आय गुणिले टी इज इक्वल टू क्यू. म्हणजेच क्यू इज इक्वल टू किती आलं बेटा, आय गुणिले टी. विच इज इक्वल टू आयची किंमत किती दिलेली मला, 10 एम्पियर इंटू द टाइम. टाइम किती आहे बेटा, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड्स. ओके, क्यू इज इक्वल टू किती येईल, 600 कुलम. क्यू इज इक्वल टू किती येईल बेटा, 600 कुलम. क्यू इज इक्वल टू किती बच्चा लोक, 600 कुलम. कळालं. चलो प्लीज व्हिडिओ पॉज करा, सगळ्याच्या सगळं सम लिहून घ्या शांततेमध्ये. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं सम शांततेमध्ये लिहून घ्या. ओके, व्हिडिओ पॉज करून शांततेमध्ये सगळ्याच्या सगळं सम लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचंय. पुढचा सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्म मध्ये कॉपी करून घ्यायचं आहे. ओके, काय म्हणतोय बेटा, आता चौथं सम स्टार्ट होते माझं. अ 10 मीटर लॉंग वायर. 10 मीटर म्हणजे लेंथ दिलेली आहे बेटा. लेंथची किंमत किती आहे, 10 मीटर. ठीक आहे. हॅज अ क्रॉस सेक्शनल एरिया पण दिलेला आहे. एरिया किती म्हणतोय तो, 0.5 सेंटीमीटरचा स्क्वेअर. आता कॉन्सन्ट्रेशन इकडे, 0.5 सेंटीमीटरचा स्क्वेअर. मग पहिले तर याला सेंटीमीटरचं मीटरमध्ये 0.5 इंटू 10⁻⁻² ब्रॅकेटचा काय होऊन जाईल बेटा, हा स्क्वेअर. बरोबर. 0.5 तसाच सेंटीमीटरचं मीटरमध्ये स्क्वेअर होता म्हणून ते स्क्वेअर आला. ओके, हा 10⁻⁻² काय आला बेटा, सेंटीमीटरचं मीटरमध्ये. त्याचा स्क्वेअर काय, इथे स्क्वेअर होता म्हणून इथे पण काय आलं बेटा, स्क्वेअर. ठीक आहे. पुन्हा आधी सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट केलं आणि त्याचा इथे काय झाला, स्क्वेअर. मग पुढे यालाच आपण कॅल्क्युलेशन्स करू. विच इज इक्वल टू 0.5 इंटू 10⁻⁻4 मीटरचा स्क्वेअर. ठीक आहे. ही कोणाची किंमत झाली किंवा इथेच लिहून घेतो. विच इज इक्वल टू 0.5 इंटू 10⁻⁻4 मीटरचा स्क्वेअर. ही कशाची किंमत आली बेटा, तुमची एरियाची. ही कोणाची किंमत आली, एरिया भेटला. पुढे काय म्हणतोय, फाइंड द स्पेसिफिक रेजिस्टन्स. स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे रो असतो, आठवतंय बेटा.
स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे काय असतो रो. स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजेच काय असतो रो. इफ द रेजिस्टन्स ऑफ द वायर, जर रेजिस्टन्स मी तुला देतोय, रेजिस्टन्स ऑफ द वायर किती आहे बेटा 2 ओहम. रेजिस्टन्स ऑफ द वायर किती आहे 2 ओहम. बर, आता माझ्याकडे कॅपिटल आर इज इक्वल टू एक फॉर्म्युला आहे रो एल अपॉन ए आहे बेटा. कॅपिटल आर इज इक्वल टू रो एल अपॉन ए. मला काढायची कोणाची किंमत आहे रोची. काढायची कोणाची किंमत आहे रोची. मग हा डिवाइड लाईन इकडे आल्यावरती मल्टिप्लाय. ज्याची किंमत काढायची आहे ना तो इज इक्वल टूच्या एका बाजूला पाहिजे, बाकी सगळ्या किमती एका बाजूला पाहिजे. ज्याची किंमत काढायची असते तो एका बाजूला पाहिजे, बाकी सगळ्या किमती एका बाजूला पाहिजे. मग इथे किती कॅपिटल आर गुणिले ए विच इज इक्वल टू किती आलं रो गुणिले एल. पुन्हा हा मल्टिप्लाय इकडे आलं डिवाइड. मग कॅपिटल आर गुणिले ए अपॉन एल विच इज इक्वल टू रो. आता यालाच मी कसं लिहू शकतो बेटा. हे अख्खच्या अख्खं इकडे लिहिलं आणि अख्खच्या अख्खं इकडे लिहिलं काही फरक पडणार नाही. कसं, कारण की आपला एक बेसिक नियम आहे ए बी इज इक्वल टू सी अपॉन डी असेल तर अख्खं इकडं आणलं तर सी अपॉन डी इज इक्वल टू ए बी असंच्या असं राहतं. ठीक आहे. मग ते मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असू द्या किंवा मग ए प्लस बी अपॉन सी विच इज इक्वल टू डी ई अपॉन एफ असं असेल. मी अख्खच्या अख्खं इकडे आणलं आणि अख्खच्या अख्खं तिकडे नेलं तर तुमचे साईन पण बदलत नाही. म्हणजे प्लसचं मायनस पण होत नाही, मायनसचं प्लस पण होत नाही, मल्टिप्लायचं डिवाइड पण होत नाही, डिवाइडचं मल्टिप्लाय पण होत नाही. जेव्हा तू अख्खी टर्म हलवतोय, अख्खी टर्म जर हलवली तर डीई अपॉन एफ इज इक्वल टू किती असतं ए प्लस बी अपॉन सी. काय झालं काही नाही. कळालं बेटा. या दोघी केसेसमध्ये कळालं. जेव्हा तुम्ही अख्खी टर्म हलवतात तेव्हा कधी चिन्ह पण चेंज होत नसतात, मल्टिप्लायचं डिवाइड पण होत नसतं, डिवाइडचं मल्टिप्लाय पण होत नसतं. ठीक आहे. कळालंय. इथे तू अख्खीच्या अख्खी टर्म हलवणार. आता अख्खीच्या अख्खी टर्म हलवली तर इथे ऑटोमॅटिकली रो इज इक्वल टू आर इंटू द ए अपॉन एल. रो इज इक्वल टू आर इंटू द ए अपॉन एल. मग इथे पुन्हा रो इज इक्वल टू रेजिस्टन्सची किंमत टाकू. रेजिस्टन्सची किंमत किती बेटा 2 गुणिले एरियाची किंमत किती आहे 0.5 इंटू 10⁻⁻⁴. एका ब्रॅकेटमध्ये घ्या त्याला डिवायडेड बाय एल. एलची किंमत किती बेटा 10. ठीक आहे. हे खालच्या ब्रॅकेटमध्ये. मग स्पेसिफिक रेजिस्टन्स मला भेटेल. वरचा एका ब्रॅकेटमध्ये आणि खालचा एका ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन चालू करा. 2 इंटू द 0.5 इंटू द 10⁻⁻⁴ ब्रॅकेट कम्प्लीट त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 10. वरचा एका ब्रॅकेटमध्ये खालचा एका ब्रॅकेटमध्ये किती आलं बेटा 1 इंटू 10⁻⁻⁵. याचं युनिट तुम्हाला आठवत असेल काय सांगितलं होतं बेटा ओहम मीटर. याचं युनिट काय सांगितलं होतं बच्चे लोक ओहम मीटर. याचं युनिट काय सांगितलं होतं ओहम मीटर. स्पेसिफिक रेजिस्टन्स युनिट किती असतं बेटा ओहम मीटर. स्पेसिफिक रेजिस्टन्स युनिट काय असतं ओहम मीटर. चलो व्हिडिओ पॉज करा. सगळ्याच्या सगळं सम शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा. सगळ्याच्या सगळं सम शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा. सगळ्याच्या सगळं सम शांततेमध्ये लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा पुन्हा इमेजच्या फॉर्ममध्ये सम दिसून येईल. कॉपी करून घ्यायचंय. पुन्हा पुढचं सम तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल. कॉपी करून घ्यायचं आहे. ओके. काय म्हणतोय बेटा ते बघू. अ 4 मीटर लॉंग वायर. अ 4 मीटर लॉंग वायर लेंथ दिलेली आहे किती बेटा 4 मीटर. ओके. हॅज अ डायमीटर. आता डायमीटर दिली हा. डायमीटर किती बेटा 0.30 मिलीमीटर. आता पहा डायमीटरवरनं रेडियस काढायची, रेडियसवरनं एरिया काढायचा, मग पुढे जायचं. का आपल्या फॉर्म्युलामध्ये रो एल अपॉन ए लागतो की नाही. येस रो एल अपॉन ए लागतो. ए लागतो म्हणजेच मग एरियासाठी मला रेडियस लागते. रेडियससाठी पहिले मला डायमीटर दिले त्याच्यावर मी रेडियस काढेल. ठीक आहे. मग आधी आर इज इक्वल टू किती बेटा डी अपॉन 2 विच इज इक्वल टू डी ची किंमत 0.30. आधी याचं कन्वर्शन करायचं राहून गेलं. 0.30 इंटू 10⁻⁻ किती बेटा -3 मीटर. मिलीमीटर आहे.
मिलीमीटरचं कन्वर्शन, मिलीचं कन्वर्शन 10⁻³ मध्ये लिहिलं की मीटरमध्ये होतं. मिलीचं कन्वर्शन 10⁻³ लिहिलं की त्याला मीटरमध्ये होतं. ठीक आहे. मग 0.30 इंटू 10⁻³ एका ब्रॅकेटमध्ये घ्या, त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 2 घ्या, म्हणजे मला रेडियसची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन स्टार्ट करा. किती आहे? वरच्या ब्रॅकेटमध्ये 0.30 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय 2 खालच्या ब्रॅकेटमध्ये. किती आलं बेटा? रेडियसची किंमत येते 1.5 इंटू 10⁻⁻4 मीटर. 1.5 इंटू 10⁻⁻4 मीटर. ओके. आता रेडियस भेटला, लगेच एरिया काढून घ्या. एरिया इज इक्वल टू, माझ्याकडे फॉर्म्युला आहे पाय आर चा स्क्वेअर. एरिया इज इक्वल टू किती असतं बेटा? पाय आर चा स्क्वेअर. मग पाय गुणिले रेडियस, रेडियसची किंमत 1.5 इंटू 10⁻⁻4 त्याचा स्क्वेअर. मग एरिया इज इक्वल टू, आता कॅल्क्युलेशन्स करा. कॅल्क्युलेशन्स करताना पाय टाकला, शिफ्ट दाबून EXP दाबायचं. शिफ्ट दाबायचं आणि EXP म्हणजे पाय येतो. शिफ्ट दाबून EXP दाबायचं, खाली बटन EXPचं म्हणजे पाय येतो. पाय टाकला, ब्रॅकेट उघडली, ब्रॅकेटच्या आतमध्ये 1.5 इंटू 10⁻⁻4 ब्रॅकेट कम्प्लीट आणि त्याचा स्क्वेअर. ठीक आहे. पुन्हा एकदा काय बेटा? इथे पाय ब्रॅकेटच्या आतमध्ये 1.5 इंटू 10⁻⁻4 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू दाबलं. एरियाची किंमत आली 7.06 माय मिस्टेक, 7.06 इंटू 10⁻⁻8 मीटरचा स्क्वेअर. मीटरचा स्क्वेअर ही कोणाची किंमत आली बेटा? एरिया. एरिया भेटला. पुढे पहा, अजून काय म्हणतोय तो? इफ इट्स रेजिस्टन्स, रेजिस्टन्स पण दिलेला आहे. इफ द रेजिस्टन्स इज किती बेटा? 30 ओहम. इफ द रेजिस्टन्स इज किती? 30 ओहम. फाइंड द स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑर रेजिस्टिव्हिटी. स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑर रेजिस्टिव्हिटी. स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजेच रो असतो, किंवा रेजिस्टिव्हिटी म्हटलं तरी रोच असतो. सांगितलं होतं बेटा तुम्हाला. ठीक आहे. बरं, आता कॅपिटल R इज इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे रो L अपॉन A. पुन्हा मला किंमत रोची काढायची आहे. हा डिवाइड इकडे आला की मल्टिप्लाय R गुणिले A विच इज इक्वल टू रो गुणिले L. पुन्हा हा L मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड R गुणिले A अपॉन L विच इज इक्वल टू रो. म्हणजेच रो इज इक्वल टू R गुणिले A अपॉन छोटा L किंवा मोठा L, काही घ्या त्याला. ओके. आता रेजिस्टन्सची किंमत आपल्याला लिहिलेली आहे. किती आली? 30 इंटू द एरिया. एरिया काढून ठेवलेला आहे. किती आहे बेटा? 7.06 इंटू 10⁻⁻8. एका ब्रॅकेटमध्ये घ्या, त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये लेंथ. लेंथची किंमत किती आहे? 4 मीटर खालच्या ब्रॅकेटमध्ये. चलो कॅल्क्युलेशन स्टार्ट करा. वरचं एका ब्रॅकेटमध्ये, खालचं एका ब्रॅकेटमध्ये. ब्रॅकेटच्या आतमध्ये किती बेटा? 30 इंटू 7.06 इंटू 10⁻⁻8 ब्रॅकेट कम्प्लीट, त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 4. पुन्हा ब्रॅकेट कम्प्लीट. किती आलं बेटा? 5.295 इंटू 10⁻⁻7. आडनाव काय येईल त्याचं? ओहम मीटर. आडनाव काय येईल बेटा? ओहम मीटर. आडनाव काय येईल त्याचं? ओहम मीटर. आडनाव काय येईल? ओहम मीटर. युनिट काय त्याचं? आडनाव म्हणजेच युनिट. युनिट काय बेटा? ओहम मीटर. युनिट काय त्याचं? ओहम मीटर. कळालंय? चलो व्हिडिओ पॉज करा. सगळ्याच्या सगळं सम व्यवस्थित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा. सगळ्याच्या सगळं सम शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं सम शांततेमध्ये लिहून घ्यायचंय. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अजून ह्या टाईपचे काही सम्स बाकी आहेत बेटा, ते आपण उद्याच्या सेशनमध्ये बघू. ओके, दॅट्स ऑल. गुड डे.